हाय, मी पूजा. आम्ही एक शेळी 16,000ला आणली होती, तर ते शेळीनं 4 पिल्ले दिलेले इथं तुम्ही पाहू शकतात. आमच्या शेळीचे पिल्ले कसे आहेत हे बघा. 4 पिल्ले येतं आणि एकदम छान आहेत. 3 पिल्ले एकदम असे लाके येत शेळीसारखे आणि एक पिल्लू जे आहे ते काळ आहे. पिल्लांना दूध पुरा नाही म्हणून आम्ही दुसऱ्या शेळीचं दूध काढून असं बॉटल मध्ये भरून त्या 2 पिल्ल्यांना पाजतोय आणि 2 पिल्ले जे आहेत ते शेळीला पितात. तुम्ही पाहू शकता ते कसे पिये लागले तर त्यांना तोंडात थान पण येई नाही त्यांच्या, तरी बी 4 पिल्ले करायले तर जर खूप भूक लागली त्यांना. अशा प्रकारे दूध आम्ही आज काढून शेणी बॉटलनं पाजतोय. तुम्ही पाहू शकतात कसं प्यायला लागले त्यांना. खूप भूक लागली पण दूधच पुराणा झाले. अशा प्रकारे 4 पिल्ले दिल्यामुळे खूप परेशानी होती पिल्ल्याची. पेण्यासाठी त्यांना खूप भूक लागलेली पण दूध काही पुरत नाहीये. इकडे ये ना बाबा. हे पाकच करायला लागले. खरं तर शेळीने 2च पिल्ले दिले पाहिजेत, कारण त्यांना दूध पण पुरत आहे आणि अशी परेशानी पण होत नाहीये माणसाची. हे पा, खूप भूक लागली पण दूधच संपलंय आता. आण बर बाळा तिथलं. हे पहा, अशा प्रकारे आम्ही या बॉटल मध्ये दूध भरतो आणि 2 पिल्लांना पाजतो. हे पहा कसं प्यायला लागलंय चुटू चुटू. बस झालं. ह्याला घ्यावं. अयो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये पिल्ले कसे आहेत आमचे. पिण्यासाठी नुसती तरपड आहे. आमच्या शेळीने जे 4 पिल्ले दिलेले आहेत त्याच्यातून 2 बकऱ्या आहेत आणि 2 पाटी आहेत. तर ह्या आम्ही 2 बकऱ्याला शेळीला पाजतो आणि 2 पाटीला जे आहे ते दुसऱ्या शेळीचं दूध काढून पाजतो. ते त्यांना दूध पण पूर्ण झाले, त्यासाठी आम्हाला एक दुसरी शेळी आणावं लागणार आहे जेणेकरून त्यांना पोट भरण त्यांचं. हे पाहू शकतात तुम्ही. ही पाट तर किती सुंदर आहे, तेव्हा का पेण्यासाठी किती तरपड करते. तुम्ही पाहू शकता शेळी पण खूप जास्त मोठी नाहीये, केवढूशी बघा तुम्ही. एवढीशी शेळी आणि एवढ्याशा शेळीने 4 पिल्ले दिलेले आहेत आणि 4 पिल्ले दिल्यामुळे शेळीची पण खूप जास्त परेशानी होती आणि पिल्ल्यांची पण. कारण पिल्ल्यांची कशी परेशानी होती माहितीये का, त्यांना दूध पुरत नाही, त्यांना म्हणजे पाजता पण येत नाही. प्यायला सोडले की चारीची चारी एकदमच जाते शेळीकडं आणि ते धरता पण येत नाही त्यांना थान, पिता पण येत नाही. आणि शेळी तर इतकी परेशानी झाली शेळीची येताना की खूपच. आणि तिला येल्याच्या नंतर 2 दिवस तिनं काहीच खाल्लेलं नव्हतं. नंतर तिला आम्ही दवाखाना केला आणि तिथून पुढे थोडं औषधाने ह्यानं खायला लागली. आता आमची शेळी एकदम चांगली झालेली आहे.